गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आय नो मी खरंच खूप दिवसानंतर परत मिनी ब्लॉग टाकते, कारण की सिरियसली सांगते गाईज, मला इतक्या ऑर्डर्स आलेल्या होत्या आणि त्या ऑर्डर्स कंप्लीट करून द्यायच्या होत्या. त्याच्यामुळे मला मिनी ब्लॉग्स एडिट करून टाकायला वेळच नाही भेटला. कारण की मी तरी पण माझे 100% देण्याचा प्रयत्न करते सगळीकडे, की मी सगळीकडे ॲक्टिव्ह राहील, पण तरी पण काही मला नाही होते, म्हणजे नाही जमते. कारण की माझे 2 इन्स्टावरती अकाउंट आहे, ते दोन्ही पण मला हँडल करावं लागतं आणि त्यानंतर इकडे पण मिनी ब्लॉग एडिट वगैरे करून टाकावं लागतं. तरी पण मी माझे 100% देतेच आहे. तर इकडे मी माझी परत दुसरीवाली ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी बसली होती. ही जी ऑर्डर मी काल तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दाखवली होती, तर ते काका पार्सल घेण्यासाठी आले होते. मग मी त्यांना ते पार्सल दिले आणि नंतर मी माझी ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी बसली. तर माझी बहीण आणि मी, आम्ही दोघी आईस्क्रीम खात होतो. आता तुम्हीच सांगा, आईस्क्रीम सोबत काकडी कोण खातं? ते हे माझ्या बहिणीचं कॉम्बिनेशन तिलाच माहिती. मग त्यानंतर मी प्रेस ऑन नेल्स जे ऑर्डर होती ती कंप्लीट केली आणि इकडे ती ऑर्डर पॅक वगैरे केली. आणि पॅक केल्याच्यानंतर मी माझ्या भावाला बोलली की चल, म्हणजे आमच्या इथे जी देवळाली कॅम्प आहे, तर तिथे ती पार्सल नेऊन द्यायचं होतं. तर त्याला बोलली चल तू माझ्यासोबत तिथपर्यंत. मग त्याने गाडी वगैरे काढली आणि आम्ही दोघेही निघालो तिथे पार्सल देण्यासाठी. आणि जाता जाता तो गाडी इतकी फास्ट चालवत होता आणि त्याच्यामुळे मी त्याला बोलत होती की थोडी कमी फास्ट चालव. मग तिथलं आमचं काम झालं, मी ते पार्सल वगैरे दिलं आणि आम्ही घरी जायला निघालो. तर घरी निघताना मला दिसली पाणीपुरी. मग म्हटलं आता पाणीपुरी खाऊनच जाऊ. मग मी पाणीपुरी खात होते आणि माझा भाऊ इकडे सोडा घेत होता, कारण की त्याला सोडा प्यायचा होता. मग त्याचा सोडा आलेला आणि मग मी माझी पाणीपुरी वगैरे घेतली, पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर आम्ही दोघेही निघालो घरी जाण्यासाठी. घरी आल्याच्यानंतर मी चवळीची भाजी खाल्ली आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक म्हणून आम्हाला सांबार करायचा होता. तर इकडे मी तेच चॉपिंग करत होते. आणि त्यानंतर माझा भाऊ, लहान भाऊ येऊन इकडे मला इरिटेट करत होता, की तुम्ही ते बघू शकता. आणि लहान भावाचं आणि बहिणींचं हे तर प्रत्येक घरामध्ये चालूच असतं, काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींवरती. इथे आम्ही सूर्य म्हणजे मारणार तर नव्हतं, मग ते असंच आमचं चालू होतं. मग त्यानंतर तो मला इतकं इरिटेट केलेलं त्याने. मग नंतर तो निघून गेला, पण नाही, तो परत आलेला आणि परत मला इरिटेट करत होतं. हे असं आमचं चालूच असतं, सो इग्नोर करा, ते जाऊ द्या. मग त्यानंतर मी माझी चॉपिंग वगैरे कंप्लीट केली आणि जे जे लागत होतं, म्हणजे कांदा, टमॅटो, कोथिंबीर, इथे तुम्ही बघू शकताय, मी ते सर्वच काढून घेतलं आणि इकडे डाळ शिजत ठेवण्यासाठी टाकलेली होती. आणि त्यानंतर माझं सांबार इकडे रेडी होतं, जे की मी बनवलेलं. आणि मग त्यानंतर सांबार वगैरे रेडी झालं. मग नंतर आम्ही सगळे घरातले जेवण करायला बसलो. नाही तर माझा भाऊ बघा, इग्नोर करा याला तुम्ही. त्यानंतर आम्ही टी व्ही वगैरे बघत जेवण वगैरे कंप्लीट केलं. आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी माझा जो बिझनेसचा फोन आहे, तर तो चेक केला. तर मला अजूनही काही ऑर्डर्स पडलेल्या होत्या. तर मी खूपच हॅप्पी होती, कारण की माझ्या बिझनेसमध्ये मला भरपूर सपोर्ट भेटतो आणि मी खूपच ग्रेटफुल आहे की इतका मला सपोर्ट भेटतोय. सो थँक्यू सो मच. तर आजसाठी एवढंच. तर भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या. बाय.